तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी आज तुमच्यासोबत बुक्सबद्दल बोलत आहो. पहिले तर एक समजा की बुक्स आपण काऊन रीड करतो. बुक्स याच्यासाठी रीड करतो की कधी आपल्या हानी नाही पोचली पाहिजे. कारण की ते गोष्ट आपल्याला माहीत पडली तर आपल्या जीवनात आपण त्याने अप्लाय केलो तर ते कधीच हानी नाही पोचत. बुक्स आपल्याला सही गोष्टी सांगते आणि ते कशा पद्धतीनं आपल्या जीवनात आणायचे हे सांगते. जसं मी तुम्हाला सोपी शब्दात सांगतो, असे बहुत लेखक होऊन गेले. ते म्हटले की मी आपल्या दृष्टीनं न पाहता मी महान व्यक्तीच्या खांद्यावर बसून पाहतो, त्याच्या दृष्टीनं पाहतो. त्याच्यानं तो गलती नाही करत, ते शिकतो पहिले. आणि जितके पण लोक आहे, वॉरन बफे बघा, बिल गेट्स, इलॉन मस्क, जितके पण तुम्ही मोठे पकडून घ्या लोक, ते काय आहे, लर्निंग आहे, बुक प्रेमी आहे, म्हणजे बुकाला बहुत प्रेम करणारे लोक आहे. तर बुक्स याच्यासाठी रीड करावं लागते की एक स्टोरी सांगतो. एक गधा जातो, त्या गड्ड्यात पडतो, दुसऱ्या दिवशी जातो, आणखी गड्ड्यात पडतो, तिसऱ्या दिवशी आणखी गड्ड्यात पडतो. पण एक व्यक्ती जातो, त्या गड्ड्यात पडतो, दुसऱ्या दिवशी त्या गड्ड्यात कधीच नाही पडत, त्यावर लावून चालला जातो. आणि तिसरा व्यक्ती ह्या दोघालाही बघतो, गध्याला पण बघतो, त्या व्यक्तीला पण बघतो, आणि हा कधीच करायची नाही गलती हा निश्चय ठरवून देतो. तर तुम्हाला कसा व्यक्ती बनायचा आहे? दुसऱ्याला पाहून शिकायचं आहे का स्वतःच्या अनुभवावरून शिकायचं आहे? स्वतःच्या अनुभवावरून शिकायचं असेल तर हे जिंदगी अधुरी आहे. दुसऱ्याचा अनुभव म्हणजे बुक्स एक अशी माध्यम आहे, त्यांनी सांगते. तुम्ही जितके धावपळ करून नाही शिकत तितकं तुम्ही लर्न करून शिकता. मग ज्ञानी व्यक्ती हमेशा पैसा कमवते, काम करणारे नाही कमवत. म्हणजे जो निरंतर कर्म करत राहा, फळचे चिंता नको. कर्म काय आहे, तुम्ही ॲटोवाल्याला बघा, तो निरंतर कर्म करताय, ड्युटीवाले निरंतर कर्म करताय, जितके पण आहे, पण ते करताय का नाही. पण याच्यात काही टेक्निक्स सांगले गेले आहे, अमीर कसे बनवायचे, आदते कसे सोडायचे, आणि असे खूप 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल, आणि असे काही नेपोलियन हिल, असे काही व्यक्ती आहे जे त्यांनी जीवनात गलती केली. या असे लोकांजवळ त्यांनी जाऊन 40 अमीर लोकांजवळ जाऊन त्यांची रिसर्च केली, अख्खा जीवन त्याच्यावर समर्पित करून टाकलं ते गोष्ट शिकासाठी जे आपल्यासाठी आहे. आणि ते बुक कितीत आहे, ₹200 ₹300, आणि ते बुक आपण खरीदत नाही. तर ते म्हणजे घ्यायला पाहिजे, आणि ते नाही का वाचायचंच नाही, ते जीवनात पण उतरवायचं आहे. अगर तुम्ही वाचले, किती वेळ वाचले, ते काय आहे, वरवरचं ज्ञान आहे. पण जे तुम्ही आत्मविश्वास आणि तुम्ही स्वतः चरित्रात जोपर्यंत उतरवत नाही तोपर्यंत ह्या गोष्टीचा काहीच फायदा नाही. ठीक आहे. तर याच्यात काय सांगताय की तुम्ही अगर ड्युटी करताय, तुम्ही कंटिन्यू ड्युटी करून राहिले, तुम्हाला भेटत आहे 16,000 या कोणाला भेटत आहे 20,000. तर 20,000 ज्याला मिळत आहे त्याचे 10% किती होत आहे, आपल्याला भेटतात 2,000. 2,000 नाही का दुसऱ्या अकाउंटमध्ये टाकून ठेवा. कारण की दुसऱ्या अकाउंटमध्ये, आणि त्याला नाही का बिलकुल हात नाही लावायचा. तर काय होणार, तुमच्या 18,000 जे तुम्ही करतायत हे करा. कारण की आपण वस्तूला पैसे देतो, स्वतःला पैसेच नाही देत. म्हणजे जे आपण इथं काबाड कष्ट करून मेहनत करून राहिलो, कंटिन्युअसली आपण आपला जीवाचे रान करून इतका अनमोल वेळ आपण अशा लोकांसाठी देऊन राहिलो ज्यांना आपली कदर नाही आहे, आणि तो आपल्याला अमीर नाही बनवणार आहे. तर तुमच्या अकाउंटमध्ये 2 अकाउंट ठेवा. एक अकाउंटमध्ये 18,000 आणि दुसऱ्या अकाउंटमध्ये 10% ते टाकले तर काय होणार, तुम्ही बेस्ट तुमचं ते पैसा जमा होत राहणार. आणि एक त्याला हात केव्हा लावायचा आहे, ते कोणत्या तरी पर्टिक्युलर गोष्टीसाठी राहिले पाहिजे. जसं तुम्ही हमेशा 10 रुपयाचा समोसा खात असेल, या तुम्ही एक चांगलं हॉटेल नाही करू शकत असेल, तर तुम्ही काय 5 स्टार हॉटेलमध्ये जा, 1 वर्षानं 5 स्टार हॉटेलमध्ये जा. अशा लोकांसोबत राहा जे अमीर आहे, लक्झरियस लाईफ जगत आहे. त्यांचे थॉट प्रोसेस बघा कसे आहे. त्यानं काय होणार, तुम्ही त्यांचे थॉट प्रोसेस तुम्ही तुमच्या आणले तर काय तुम्ही आणखी प्रोग्रेस करणार. त्यांनी कसे करताय, तुम्हाला काहीतरी नवीन आयडियाज येणार, तुम्ही काहीतरी नवीन शिकणार. पण तुम्ही काय करताय, वस्तूत पैसे घालताय, आणि हे वस्तू नश्वर आहे, आपण पण नश्वर आहोत, सगळं काही नश्वर आहे. पण आपण ज्या कामासाठी आपण केव्हापर्यंत काम करणार, 50-60 वर्ष, मग 60च्या नंतर ठीक आहे. पण एक आपण अशी आदत लावली की आपल्या पेमेंटच्या 10% आपण अशा अकाउंटमध्ये टाकणार ज्याला हात नाही लावायचा आहे. तर आपली एक हॅबिट लागून जाणार. असे तुम्ही 4 अकाउंट बनवा, नंतर जसे तुमचे पेमेंट वाढणार. तर सगळ्या गोष्टीसाठी करू शकते. तुमचा पैसा मेहनत केला पाहिजे तुमच्यासाठी, तुम्ही पैशासाठी नाही, पैसा आपल्यासाठी मेहनत कशा पद्धतीनं करणार याची योजना तुम्ही बनवली तर खूप छान राहणार. ठीक आहे. आणि मी एक चाणक्यची बुक वाचली होती की तुम्ही समजा की अगर तुम्ही मित्रांसोबत आहे, तुम्ही अशा मित्रांसोबत आहे जे हमेशा तुम्हाला खालीच पाडते. ठीक आहे. तर चाणक्य म्हणते की तुम्ही नाही का एका सापासोबत ट्रस्ट करू शकता, कारण की तो एकच वेळ डसते अगर त्याला हानी झाली तर. पण मित्र, तुम्ही हानी झाली नाही झाली, तुमचं कसं बी झालं तरी तो डसणारच आहे, त्या स्वभाव आहे तो. म्हणून अशा मित्राला पहिल्या क्षणात सोडून द्या. ठीक आहे. तर त्याच्यानं काय होणार, तुम्ही आपल्यावर लक्ष देणार. आपण काय करतो, आपला पैसा तुम्ही कमवा,
ठीक आहे, तुम्ही म्हणजे प्रेम, भावना, लोकांसाठी दयाळू, हे ते तुम्ही मदर टेरेसा हे ते बनू शकते. पण पैसा कमवासाठी तुम्हाला योजना आहे, पण कसं राहते, आपल्या ब्रेनमध्ये काही फाईल्स आहे. जसं तुम्ही समजा एकाची फाईल एक आहे, म्हणजे ग्राउंडची फाईल असेल, कोणाची शॉपिंगची फाईल असेल, कोणाची काही असेल. तर बुकात असं सांगण्यात येत आहे की तुमची अगर फाईल असेल गरिबीची, तर तुम्ही काय होणार, तुम्ही मॉलमध्ये गेले आणि तुम्हाला ग्रीन बॅग दिसली. आता ग्रीन बॅगला पाहून तुमच्या का विचार येणार की माझ्याजवळ शूज आहे ग्रीन कलरचे, त्याला मॅचिंग मी हे बॅग घेतो. ठीक आहे, पण तुमच्यावर जवळपास 30,000चे कर्ज आहे, तुम्ही ते नाही बघणार. ठीक आहे, पण तुम्ही ते बॅग घेणार. काहून? कारण की तुम्हाला मॅच करायचं आहे. हे अगर मेंटॅलिटी तुमची असेल, ते गरीब मानसिकता आहे. गरीब मानसिकता कशी राहते, जे आपल्या वडिलापासून येते, आईजवळून येते, या कुठून येते. जसं मी एक आईचं उदाहरण देतो. एक नाही का मुलगी होती, तिचं नवीन लग्न झालं होतं आणि ते आपली म्हणजे कापत होती, शेंगा कापत होती, वरच्या टोक ना खालच्या टोक, आणि त्यानंतर मग ते करायची. तर तिच्या हजबंड विचारलं, तू हे का करताय? तर ते म्हणजे माझी आई करत होती म्हणून मी करता. मग तिच्या आईला विचारलं, तर ते म्हणते की माझ्या आईनं केली म्हणून मी करता. मग तिच्या आईला विचारलं, तर ते काय म्हणते, माझी कढई लहान होती म्हणून मी करून राहिलो. तर तुम्ही इमॅजिन करा, तशी तिची मेंटॅलिटी होऊन आहे. आता तुम्हाला नवऱ्याचे उदाहरण देतो, म्हणजे एका मुलाचं उदाहरण देतो. एक वेळा काय झालं की तो जो त्या फादर होता, तो बिल्डर होता आणि हमेशा तो अशा परिस्थितीमध्ये राहिला होता तो मुलगा की पैसे जेव्हाही तो वडिलाला मागायचे, त्या वडिलाजवळ हमेशा नसायचे. कारण की हमेशा ते ठेकेदारीमध्ये पूर्ण पैसा चालला जाते बिल्डर कामात. तर बिल्डर कामातमध्ये पुरा पैसा त्यांचा चालला जायचा. तर ते बिल्डर होता तो, तर हमेशा त्या पैसा तिथं चालला जायचा आणि तो कधी 4 नाणे मागायचे, तर तो म्हणायचा का माझ्याजवळ नाही आहे ते वडील. तर तो जो मुलगा होता, तो वडिलाला म्हणे की मी तुमचा बोट घेऊ का, तुमचा पाय घेऊ का, तुम्ही श्रीमंत आहे. तर मी श्रीमंत आहो का, त्याच्या वडील म्हणायचं, तुम्ही बोट घेऊ का, पाय घेऊ का, असं तो म्हणायचा. पण तो पण पुढे जाऊन काय बनला असेल? हां, तुमचं बरोबर आहे, तो पण बिल्डरच बनला आणि त्याच्यासोबत बी तसंच चालू होतं. तर आपण कसं आहे, लेखक म्हणते की सफरचंदाच्या झाडापासून खाली सफरचंद पडन, आंब्याच्या झाडाच्या वर त्या अवतीभवतीच त्या खालीच पडन आंब्याचं झाड, 1 किलोमीटर दूर नाही पडन. म्हणून तुम्ही ज्या सराउंडिंगमध्ये राहता, त्याच पद्धतीचं व्यक्तिमत्व तुम्ही बनणार आहे. ठीक आहे, तुमचे बिहेवियर, तुमची पॅटर्न. अगर तुम्हाला पॅटर्न डेव्हलप करायचे असेल, तर नवीन फाईली तुम्हाला आणा लागेल तुमच्या जीवनात आणि जुनी फाईली डिलीट करावं लागेल. म्हणजे हे ब्रेनमध्ये आपले फाईल्स बनवून आहे, कशा पद्धतीनं कसे रिॲक्ट करायचे, कशा पद्धतीनं कसे रिॲक्ट करायचे आणि कसं ते फाईली होणार ओपन, हे आपण निरंतर बघत राहतो. तर हे एक बहुत चांगली बुक आहे, द सिक्रेट ऑफ मिलिनियर माइंड. हे बुक तुम्ही रीड करून तुम्ही आणखी डिटेलिंग करू शकता. कारण की जे मी बोलून राहिलो, हे तर मी बोलून राहिलो. हे कसं राहते, कोणताही व्यक्ती जेव्हा बोलते, तर आपलं म्हणजे 80% नाही का तो आपले टाकते आणि 20%च तो बुकातलं सांगते. पण अगर तुम्ही बुक रीड केले, सेल्फ हेल्प बुक, तर काय होतात, तुम्ही 100% तुम्ही आपल्या दिमागात टाकू शकते. कारण की माझी फाईली तुमच्या अंदर येत असेल. ठीक, तर हे समजा की अगर आपण कोणतीही गोष्ट करत आहोत, तर प्युअरली जा. तर हे काही गोष्टी मी हमेशा बुक्सबद्दल बोलत राहणार आहो आणि तुमच्या विषयात बी बोलत राहणार आहो. तर अशी व्हिडिओज बघासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मी तर आपले 2 गोष्टी थांबवतो. थँक्यू.